हॅलो गर्ल्स अँड बॉईज, आपला टॉपिक चालू आहे करंट इलेक्ट्रिसिटी आणि करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आज आपण घेणार आहेत प्रॅक्टिस अँड दॅट प्रॅक्टिस रिलेटेड टू द ओहम्स लॉ, रेजिस्टिविटी, कंडक्टिविटी, स्ट्रेचिंग कंडीशन ऑफ दैट वायर। तो चलिए शुरू करते हैं द प्रैक्टिस। द क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हाट इज दैट क्वेश्चन नंबर फर्स्ट? लुक एट हियर बेटा, काय आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट? द करंट फ्लोइंग थ्रू अ कंडक्टर इज 2 milliampere 50 volt and 3 milliampere 60 volt. Is it an ohmic or non-ohmic conductor? तो ओहमिक कंडक्टर आहे का नॉन ओहमिक कंडक्टर आहे? चलो अभी हम यहाँ पे देख लेते बेटा, बहुत आसान है ये। यहाँ पे देखा गया करंट, सो दैट इज हियर करंट I1, पहिल्या कंडिशनचा करंट किती आहे? 2 milliampere, दैट इज 2 × 10⁻³ एम्पियर। ओके, सेकंड कंडिशनचा करंट आहे दैट इज हियर I2 अँड दॅट I2 इज कॉल्ड ॲज द 3 milliampere। 3 milliampere इज नथिंग बट 3 × 10⁻³ एम्पियर। याचा जर बघितलं आपण तर याचा पोटेन्शियल आहे दैट इज कॉल्ड ॲज the V1 is equal to, so that is here 50 volt. पहिला कंडिशन आहे that is a 50 volt and the second one that is called as the 60 volt. ओके बेटा, आता आपल्याला चेक करायचं तर गिवन कंडिशन इज सॅटिस्फाईड फॉर द ओहमिक कंडक्टर और नॉन ओहमिक कंडक्टर, किंवा ही कंडिशन कुणाची आहे, ओहमिक की आहे या नॉन ओहमिक की आहे? तर हे आपल्याला कसं कळणार? तर याच्यासाठी मी तुम्हाला इथे जर पाहिलं बेटा, दॅट ट्रिक इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ही आपल्याला कळाली पाहिजे। व्हॉट इज दॅट? हे आपल्याला कळायला पाहिजे। ओहम्स लॉ, V इज इक्वल टू काय रे बेटा? I × R। देअरफॉर R इज इक्वल टू काय होईल रे बेटा? V/I। जर समजा हा रेशो कॉन्स्टंट आला, ओके, सो दैट रेशो इज देयर, हा रेशो जर कॉन्स्टंट आला तो समझ लेना कि दैट इज कॉल्ड एज द ओहमिक कंडक्टर। हा कोण आहे बेटा? ओहमिक कंडक्टर। आणि इथे जर आपण पाहिलं तो यहाँ पे देखा जाए तो मैं चलो मान लिया कि इथे मी तुम्हाला इजी गोईंगमध्ये सांगतो आणि ते म्हणजेच काय, सो देख लो बेटा, यहाँ पे देख लो ठीक से। सो इथे जर पाहिलं तर सिंपल आहे, V1/I1 इज इक्वल टू V2/I2 इज इक्वल टू डॅश डॅश, अशी कंडिशन आली तो समझ लेना कि दैट इज द ओहमिक कंडक्टर एंड दैट इज द V1/I1 इज नॉट इक्वल टू V2/I2। दैट टाइम वी कैन से दैट इज नथिंग बट, ही कोण आहे बेटा? नॉन ओहमिक कंडक्टर। सो दैट इज हियर नॉन ओहमिक कंडक्टर। आता आपण इथे स्टडी करूया, यांचा रेशो घेऊया। ओहम्स लॉ, V इज इक्वल टू I × R, देअरफॉर R इज इक्वल टू V/R। सो दैट इज कॉल्ड V1/I1 इज इक्वल टू V2/I2। सो दैट इज हियर V2/I2। अभी यहाँ पे देख ले बेटा, V2 आणि V1 की वैल्यू किती आहे बेटा? दैट इज 50 अपॉन किती आहे हे? 2 × 10⁻³ इज इक्वल टू, इथे जर पाहिलं आपण तो यहाँ पे V2 कितना है बेटा? 60 है, अपॉन 60 अपॉन दैट इज 3 × 10⁻³ इथे जर पाहिलं, सो दैट इज हियर कसं सॉल्व करूया? दैट अँड दैट गेट कॅन्सल, 25 हे मायनस वरती जाऊन प्लस, दैट इज कॉल्ड ॲज द 25,000। सो दैट इज हियर, आणि ते म्हणजेच काय येणार आहे? 25,000 इज इक्वल टू, इथे जर पाहिलं आपण तो यहाँ पे देख लो दैट इज 20, सो 20 × 10⁻³ दैट इज 20,000। क्या ये रेशो सेम है क्या रे बेटा? नहीं है। इसका मतलब द गिवन कंडक्टर इज, कौन सा कंडक्टर है? इट इज अ नॉन ओहमिक कंडक्टर। बेटा ये कौन सा कंडक्टर है? नॉन ओहमिक कंडक्टर। आर यू गेटिंग माय पॉइंट? बहुत इंटरेस्टिंग है। जर रेशो सेम आला, फर्स्ट कंडिशन, सेकंड कंडिशन, थर्ड कंडिशनचा रेशो सेम आला तो समझ लेना ओहमिक कंडक्टर है, आणि रेशो जर सेम नहीं आला तो समझ लेना दैट इज अ नॉन ओहमिक कंडक्टर। इथे मी तुम्हाला ही ट्रिक दिली है, सो दैट इज द इम्पॉर्टंट। ठीक है, तो अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे। सो व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? तो नेक्स्ट क्वेश्चन क्या है बघूया आपण। तो यहाँ पे देख लो बेटा, नेक्स्ट क्वेश्चन क्या है? सो दैट इज हियर नेक्स्ट क्वेश्चन, कैलकुलेट द रेजिस्टिविटी ऑफ द मटेरियल ऑफ वायर 10 मीटर लॉन्ग। 10 मीटर लॉन्ग, व्हॉट इज दॅट? लेंथ। ही लेंथ दिली आहे 0.4 mm इन डायमीटर। डायमीटर दिला है, आपण याची रेडियस घेतली तर काय येईल बेटा? 0.2 mm। सो मैं यहाँ पे लिख सकता हूँ, सो दैट इज हियर डायमीटर। ओके, डायमीटर कितना दिया है? 0.4 mm। सो दैट इज हियर रेडियस इज इक्वल टू 0.2 mm। ओके, एंड हैविंग द रेजिस्टेंस ऑफ 2 ओहम। तो चलो अभी हम स्टार्ट करेंगे। काय करूया? आपल्याला माहिती आहे रेजिस्टन्स इज इक्वल टू रो इंटू L/A। सो रो इज इक्वल टू R इंटू A, R into A upon L. R is called resistance, that is here 2 into that is the area. आता area काय येणार आहे pi r square, so that is here pi
इंटू आर स्क्वेअर. आता 0.2, सो दॅट बिकम काय होईल रे बेटा 0.2 mm 10 to the power -3. तो वी कैन पुट हियर द 10 to the power -4. हाउ इट इज पॉसिबल? यहाँ पे देख लो बेटा 2 इंटू 10 to the power -1 इंटू 10 to the power -3 दॅट बिकम -4 चा स्क्वेअर किती येईल रे बेटा दॅट इज हियर 4 इंटू 2 का स्क्वेअर 4 आणि पॉवरच्या पॉवरची मल्टिप्लिकेशन दॅट इज कॉल्ड ॲज द -8 अपॉन दॅट लेंथ किती दिली आहे बेटा 10 मीटर. सो दॅट इज द लेंथ. ही लेंथ दिली आपल्याला 10 मीटर. हे जर आपण वरती घेऊन गेलं तर दॅट बिकम -9. सो व्हॉट इज दॅट 4 इंटू 2 8 इंटू 3.14 इंटू 10 to the power -9. So we can write here like that resistivity is equal to 8 into, so that is here 8 into 3 are 3 24, so that is here, so that is nearly equal to 25 into 10 to the power -9 ohm meter. So that is its resistivity. Okay, चलिए अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, रीड करूया आपण व्यवस्थित. सो व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन? So that next question is here, and that is nothing but the external diameter of 5 meter long hollow tube is 10 सेंटीमीटर. डायामीटर है म्हणजे रेडियस किती येणार आहे? सो दॅट इज हियर डायामीटर आहे, रेडियस कितनी आने वाली है? सो दॅट रेडियस बिकम 5 सेंटीमीटर अँड द थिकनेस ऑफ दॅट वॉल इज 5 mm. ही त्याची थिकनेस आहे. अँड द स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द कॉपर दॅट इज कॉल्ड ॲज द रो इज 1.7 इंटू 10 to the power -5 ओहम मीटर. देन डिटरमाइन द रेजिस्टन्स. आपल्याला काय फाइंड आउट करायचं? रेजिस्टन्स. सो लुक ॲट हियर बेटा, दॅट इज नथिंग बट हा एक हॉलो वायर है. सो दॅट इज हियर हा हॉलो वायर आहे. ओके, याची लेंथ आपल्याला दिली आहे, दॅट लेंथ इज हियर. आणि ही लेंथ आपल्याला किती दिली आहे? सो दॅट इज हियर 5 मीटर लेंथ इज देअर. ओके, त्याची डायामीटर दिली आपल्याला, दॅट इज द 10 सेंटीमीटर. जर याची डायामीटर 10 सेंटीमीटर आहे तर रेडियस किती झाली आहे? दॅट इज कॉल्ड ॲज, आपण याला रेडियस म्हणूया, अँड दॅट रेडियस इज 5 सेंटीमीटर. आपल्याला याची थिकनेस दिली आहे. सो दॅट इज हियर, कारण हा एक असा कंडिशन आहे. सो दॅट इज द हॉलो. आणि इथे जर पाहिलं आपल्याला तर याची थिकनेस दिली आहे. हाऊ मच विल बी दॅट थिकनेस? आणि ही थिकनेस आपल्याला त्यांनी दिली आहे 5 मिलीमीटर. सो दॅट इज हियर. मग आपल्याला कळालं पाहिजे की पहिली कंडिशन, दुसरी कंडिशन आणि त्यांचं रिलेशन. आपल्याला काय झालं आहे? इनर रेडियस मी इथे घेतो आहे, आतमधली रेडियसला काय घेतो मी? R1. R1 इज हियर इनर रेडियस आणि R2 इज नथिंग बट द आउटर रेडियस. मी इथे लिहितो आहे R1. सो दॅट इज कॉल्ड ॲज द आतमधली रेडियस, इनर रेडियस. ओके बेटा, R2 दॅट इज कॉल्ड ॲज द आउटर रेडियस. ओके, आउटर रेडियस कितनी है बेटा? सो दॅट इज 5 सेंटीमीटर. आणि इनर रेडियस किती असणार आहे? दॅट इनर रेडियस कितना होईल बेटा? 5 सेंटीमीटरमधून 5 मिलीमीटर गेलं. सो दॅट इज हियर दॅट बिकम द 4.5 सेंटीमीटर. आर यू गेटिंग माय पॉईंट? आपल्याला काय फाइंड आउट करायचं? रेजिस्टन्स. पण सगळ्यात मेन बेटा की रेजिस्टन्स ज्यावेळेस आपल्याला फाइंड आउट करायचं, आपल्याला फॉर्म्युला आहे तिथे. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? अँड दॅट इज नथिंग बट रेजिस्टन्स इज इक्वल टू रो इंटू L अपॉन A. ओके, पण आपल्याला एरिया माहीत नाही आहे. हाऊ टू फाइंड आउट दॅट एरिया? सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट. किंवा आपण याला जर पाहिलं तर हे असं पण लिहू शकतो आहे. सो हम इसको ऐसे भी लिख सकते हैं. काय करू शकतो? लुक ॲट हियर बेटा, वी हॅव टू फाइंड आउट दॅट रेजिस्टन्स. फॉर्म्युला आहे रेजिस्टन्स इज इक्वल टू दॅट इज कॉल्ड रो इंटू L अपॉन A. सो दॅट डेन्सिटी, सो हे इथे जर बघितलं तर रेझिस्टिव्हिटी किती आहे? 1.7 इंटू 10 to the power -5 इंटू लेंथ कितनी आहे बेटा? 5 अपॉन एरिया. एरिया म्हणजे काय रे बेटा? आता एरिया काढायचा आहे, क्रॉस सेक्शनल एरिया. हाऊ टू फाइंड आउट दॅट क्रॉस सेक्शनल एरिया? तर काय करावं लागेल आपल्याला? आउटर एरियामधून इनर एरिया मायनस करावं लागेल. वी गेट दॅट क्रॉस सेक्शनल, म्हणजेच दॅट इज कॉल्ड ॲज द A2 minus A1. So that is here pi R2 square minus pi R1 square, that is a 1.7 into 10 to the power -5 into 5 upon pi common काढलं. So that is here pi निकाल दिया आणि इथे व्हॅल्यू येईल that is R2 square minus R1 square. Are you getting my point? So that is here 1.7 into 10 to the power -5 into 5 upon pi ची व्हॅल्यू किती आहे बेटा? 3.14 upon R2 is nothing but
R2ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, R2 5 सेंटीमीटर, 5 इंटू 10 टू द पावर -2, 5 का स्क्वेअर कितना है बेटा 25, 10 टू द पावर -2 का स्क्वेअर -4 मायनस, आता इथे बघ 4.5 आहे, 4चा स्क्वेअर 16 आहे, 5चा 25, त्याच्यामधली व्हॅल्यू घेऊया, दॅट इज अ 20. सो दॅट इज हियर 20 इंटू 10 टू द पावर -4. आर यू गेटिंग माय पॉइंट? तो ये रिलेशंस आपल्याला इथे कळाले पाहिजे. चलिए अभी हम आगे जाते बेटा. सो दैट इज हियर, यहाँ पे क्या करेंगे हम, सो दैट इज हियर 1.7 इंटू 10 टू द पावर -5 इंटू 5 अपॉन 25 minus 20, that become the 5 into that become the 15 point something है. So that is here, पण आपण इथे घेऊया 15 पॉईंट. सो दॅट इज हियर 7578 आहे. सो दॅट इज हियर 76 इंटू 10 टू द पावर -4, दॅट अँड दॅट 3, आणि याने याला मल्टिप्लाय केलं तर दॅट इज हियर. हे रिलेशन्स थोडंसं आपल्याला कळालं पाहिजे बरं, हे जे मी तुम्हाला इथे सांगतोय. सो इथे जर पाहिलं आपण दॅट अँड दॅट गेट कॅन्सल. सो दॅट इज हियर 5.8 something. So that is here 5.8 into 10 to the power -5 and that is the ohm. सो दॅट इज द रेजिस्टन्स. हे रिलेशन्स आपल्याला थोडेसे समजले पाहिजेत. कॅल्क्युलेशन लिटल बिट अप्रॉक्सिमेट केले ड्यू टू द टाइम लिमिटेशंस. ओके, तो ये यहाँ पे देख लो, मैंने क्या कर दिया 1.7 है, 3.14 यानी मल्टीप्लाई केलं, दॅट बिकम दॅट लिटल बिट मोर दॅन दॅट 15 और 16 मोर दॅन दॅट, आणि याच्यावरून जर आपण व्हॅल्यू काढली सो दॅट इज हियर अँड दॅट व्हॅल्यू इज नथिंग बट, हे रिलेशन्स आपण इथे घेऊया. सो दॅट इज हियर 3 आहे, बोले तो ये असं येईल बेटा. सो लाईक दॅट हा जो क्वेश्चन येईल ये ऐसा येईल पॉईंटमध्ये. सो दॅट इज कॉल्ड ॲज द 3, दॅट इज अ 0 पॉईंट अँड 0 पॉईंट दॅट इज अ 58. So that is here 0.58 into 10 to the power -5. So that is here 58 into 10 to the power -3. So that is here युनिट काय लागेल रे बेटा, ओहम. सो दैट इज हियर. हे रिलेशन्स आपल्याला इथे समजले पाहिजेत. चलो अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन इज हियर अँड नेक्स्ट क्वेश्चन इज नथिंग बट, काय आहे बघ इथे क्वेश्चन, अँड दॅट क्वेश्चन इज हियर कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिकल कंडक्टिविटी. कंडक्टिविटी इज नथिंग बट सिग्मा ऑफ द मटेरियल ऑफ अ कंडक्टर ऑफ लेंथ, आणि याची लेंथ आपल्याला किती दिली आहे बेटा 3 मीटर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज 0.02 mm स्क्वेअर. ओके, हैविंग द रेजिस्टेंस ऑफ 2 ओहम. अभी यहाँ पे देख लो बेटा, कंडक्टिविटी आपल्याला माहिती आहे की कंडक्टिविटी इज इक्वल टू 1 बाय रेजिस्टिविटी. सो दॅट इज हियर 1 बाय रेजिस्टिविटीचा फॉर्म्युला आता काही जणांना माहीत नसेल बेटा. यहाँ पे देख लो R इज इक्वल टू रो इंटू L अपॉन A, देयरफॉर रो इज इक्वल टू RA अपॉन L. सो दॅट बिकम, इथे काय येईल बेटा रोची व्हॅल्यू R इंटू A अपॉन L, नीचे का L ऊपर गया, सो दॅट इज कॉल्ड L अपॉन R इंटू A. Lची व्हॅल्यू किती आहे, दॅट L इज नथिंग बट दॅट लेंथ, दॅट इज अ 3. रेजिस्टन्स किती दिलं आपल्याला, सो दॅट रेजिस्टन्स इज हियर 2 ओहम into area. Area is how much, 0.02 mm square. So that is here 0.02 into 10 to the power mm square -3 चा square, that become 10 to the power -6. So ये सबसे मेन. अभी हम यहाँ पे कैसे सॉल्व करेंगे देख लो बेटा. 3/2 into that is here 2 इंटू 10 टू द पावर -8. सो दैट इज़ हियर कैसा आ गया ये, यहाँ से यहाँ पे जाएंगे हम. सो दैट इज़ हियर ये वरती 3 अपॉन काय येईल बेटा 4 इंटू 10 टू द पावर -8, दैट इज कॉल्ड 0.75 इंटू 10 टू द पावर +8, दैट इज द 75 इंटू 10 टू द पावर 6. आपल्याला काय काढायचं होतं, दॅट इज द कंडक्टिविटी. रेजिस्टिविटी ओहम पर मीटर, हे काय येईल बेटा ओहमची पावर -1 आणि मीटर -1, दैट इज हियर उल्टा कर दिया मैंने एंड दैट इज इट्स वैल्यू. तो ठीक है, तर हे आपल्याला समजलं पाहिजे हाउ टू सॉल्व दैट क्वेश्चन. ठीक है, नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. चलो अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन, चलो रीड करो. तो what length of the copper wire of cross sectional area 0.1 mm square, that is the area, would be required to obtain the resistance of 1 kilo ohm. 1 kilo ohm. Resistivity of the copper is 1.7 into 10 to the power -8 ohm meter. What is the length of that copper wire?
अपने को मालूम है रेजिस्टेंस इज इक्वल टू रेजिस्टिविटी इंटू लेंथ अपॉन एरिया. सो लेंथ इज इक्वल टू दैट इज हियर रेजिस्टेंस इंटू एरिया अपॉन रेजिस्टिविटी. दैट रेजिस्टेंस इज 1 किलो, दैट इज 10 to the power 3 इंटू एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया 0.01 इंटू 10 to the power -6. Okay, upon that 1.7 into 10 to the power -8. So that become 10 to the power -3 and 10 to the power -2 become 10 to the power वाटलं तर हे बघ -2 -6 किती होईल बेटा -8 -8 आहे. आणि हे रिलेशन्स आपल्याला कळाले पाहिजेत आणि त्याच्यातून 3 गेले तर -8 8मधून 3 गेले, दॅट बिकम द 10 to the power -5. So that is here 1 upon 1.7 into 10 to the power -8 आणि वरती 10 to the power -5, that and that get cancel. Power किती होईल बेटा +3. So 1 into 10 to the power 3 upon 1.7. So that is here 0 point. So that is here 58 into 10 to the power 3, that is equal to 580. So that is here आणि त्याची लेंथ किती होईल रे बेटा, दॅट इज द 580. सो हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजेत. क्या कर दिया मैंने, रेजिस्टेंस 10 to the power 3, एरिया 0.0 mm स्क्वेअर 10 to the power -6 अपॉन 1.7 इंटू 10 to the power 8. इथे -10 to the power -2 10 to the power -6, दॅट बिकम -8 +3 -5. हे वरती गेलं प्लस झालं, दॅट इज +3 1 अपॉन 1.7 म्हणजे 0. भाग जर बघितलं तर 6चा जात नाही आहे. सो 0.58 इंटू 10 to the power 3, दॅट इज 580 एंड दैट बिकम दैट मीटर. ओके, आर यू गेटिंग माय पॉइंट. तो चलिए अभी हम आगे जाएंगे नेक्स्ट क्वेश्चन की तरफ. काय आहे नेक्स्ट क्वेश्चन बेटा, देख लो, ठीक से रीड करते जाओ. कोणताही क्वेश्चन आहे ना तो आधी व्यवस्थित रीड करत जावा की एक्झॅक्ट ये है क्या. वायर हैज़ अ लेंथ ऑफ 2.0 मीटर अँड द रेजिस्टन्स इज 5.0 ओहम. ओके, ही त्याची लेंथ आहे आणि रेजिस्टन्स. फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड एक्झिस्टिंग इनसाइड द वायर, इट इज कॅरीज द करंट. आता हा जो क्वेश्चन आहे ना, इट इज बेस्ड ऑन, मी इथं लिहितो बेस्ड ऑन इलेक्ट्रोस्टॅटिक. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक याच्यावरती पण बेस आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक अँड करंट इलेक्ट्रिसिटी, या दोघांवरती हा इम्पॉर्टंट आहे. कसं काय, कारण आपल्याला माहीत पाहिजे की आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू दॅट इज कॉल्ड V अपॉन L. हा इलेक्ट्रोस्टॅटिकचा फॉर्म्युला आहे आणि ओहम्स लॉ माहिती आहे, V इज इक्वल टू I इंटू R अपॉन L. सो दॅट इज हियर करंट इज हाऊ मच, करंट किती दिलं आपल्याला 10 एम्पियर करंट. रेजिस्टन्स किती दिला बेटा 5 ओहम अपॉन लेंथ किती दिली आहे 2, दॅट अँड दॅट गेट कॅन्सल, दॅट इज हियर 5 इंटू 5 दॅट इज 25. आता याचं युनिट काय येणार आहे, होल्ट. आता बघितले होल्ट पर, सो दॅट इज कॉल्ड ॲज द होल्ट पर मीटर. सो दॅट इज द इम्पॉर्टंट पॉइंट. हे आपल्याला कळायला पाहिजे, दोन टॉपिकवरती बेस आहे हा. चलो अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे बेटा. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन, चलो 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 रीड करेंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन, एंड नेक्स्ट क्वेश्चन इज हियर एंड दैट नेक्स्ट क्वेश्चन इज नथिंग बट अ वायर ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्स किती आहे 10 ओहम इज ड्रॉन out of so that its length is thrice of its original length. याचा अर्थ याची लेंथ दॅट इज द L2 सेकंड कंडिशनची लेंथ ही फर्स्ट कंडिशनच्या थ्राईस आहे म्हणजे तिप्पट आहे. कॅल्क्युलेट द न्यू रेजिस्टन्स, पहिल्या कंडिशनमधला रेजिस्टन्स है दैट इज कॉल्ड एज द 10 ओहम और अपने को पूछा है न्यू रेजिस्टन्स दैट इज द R2. आता हे कसं काढायचं आहे, एकदम इझी गोईंगमध्ये, दॅट इज द इम्पॉर्टंट. मैंने आपको इसके पहले भी बोला था, इथेही सांगतो मी. आपल्याला माहिती आहे रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू L स्क्वेअर. फक्त कधी वापरायचं आहे, स्ट्रेचिंग कंडिशनसाठी. अ वायर ऑफ द रेजिस्टन्स 10 ओहम ड्रॉन सो दॅट द इट्स लेंथ इज थ्राइस ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ. ओके, त्याच्या ओरिजिनल लेंथच्या किती केली आहे बेटा, तिप्पट केली आहे. कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स, रेजिस्टिविटी, रेजिस्टिविटी अँड डेन्सिटी ऑफ द मटेरियल रिमेन अनचेंज्ड. अनचार्जड नाही, अनचेंज्ड म्हणजे ह्या व्हॅल्यू सेम आहेत. कोणकोणत्या, रेजिस्टिविटी आणि डेन्सिटी. तो चलो अभी हम यहाँ पे सॉल्व करेंगे. दैट इज R1 बाय R2 इज इक्वल टू, सो दैट इज हियर L1 स्क्वेयर बाय L2 स्क्वेयर. सो दैट इज हियर L1 को L1 ॲज इट इज त्याचा स्क्वेअर आहे. ओके, अपॉन L2 किती आहे 3, 3चा स्क्वेअर 9 L1 स्क्वेअर, दॅट अँड दॅट गेट कॅन्सल. सो R1 बाय R2 इज इक्वल टू 1 बाय 9.
ओके, बट वी नो दॅट आपल्याला काढायचं आहे R2 इज इक्वल टू 9R1. So that become 9 into 10, that is called as the 90 ohm. So मी काल एक NCERT IMP पॉइंट घेतला आहे, कोणता रे बेटा, स्ट्रेचिंग कंडिशन ऑफ दैट वायर, एंड दैट इज हियर. चलो अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? सो नेक्स्ट क्वेश्चन इज हियर, and that next question is nothing but a wire has the resistance of 16 ohm. It is melted and drawn into a wire of half of its length. एक वायरला मेल्ट केलं आणि त्याची लेंथ हाफ केली. सो सेकंड कंडिशनची लेंथ ही फर्स्ट कंडिशनच्या काय रे बेटा, हाफ आहे. कॅल्क्युलेट द रेझिस्टन्स ऑफ न्यू. पहिल्या कंडिशनचा रेझिस्टन्स आहे दॅट इज अ 16 ओहम, आणि आपल्याला न्यूची व्हॅल्यू काढायची आहे. अल्सो न्यू वायर, अँड व्हॉट इज द पर्सेंटेज चेंज ऑल्सो, दॅट इज कॉल्ड ॲज द पर्सेंटेज चेंज पण काढायचं आहे. मी तुम्हाला पर्सेंटेज चेंजची व्हॅल्यू कशी काढायची आहे ही तुम्हाला मी कशामध्ये घेतलेलं आहे, ग्रॅव्हिटेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चेंज इन वैल्यू अपॉन ओरिजिनल वैल्यू मल्टीप्लाइड बाय 100%. बिफोर दैट हम इसको सॉल्व करेंगे. कसं सॉल्व करणार आहे आपल्याला माहिती आहे. रेजिस्टेंस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L स्क्वायर फॉर दैट स्ट्रेचिंग कंडीशन है ही अपनी. तो यहाँ पे मैं लिखता हूँ दैट इज R2 बाय R1 इज इक्वल टू L2 स्क्वायर अपॉन L1 स्क्वायर. सो दैट इज हियर L2 ची व्हॅल्यू काय आहे, L1 स्क्वेअर बाय 4 अपॉन L1 स्क्वेअर. दैट एंड दैट गेट कैंसल. R2 बाय R1 इज इक्वल टू 1 बाय 4. सो दैट इज हियर therefore R2 is equal to R1 by 4. So that is here R1, that is a 16 by 4, that is a 4 ohm. ओके बेटा, ही R2 ची व्हॅल्यू आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पर्सेंटेज चेंज. पर्सेंटेज चेंज म्हणजे काय असतं, चेंज इन व्हॅल्यू अपॉन ओरिजिनल व्हॅल्यू इंटू 100%. देखो अभी कैसे करेंगे. चेंज म्हणजे काय, फायनल माइनस इनिशियल, दैट इज R2 माइनस R1 अपॉन ओरिजिनल म्हणजे R1. R2 की वैल्यू कितनी है बेटा, यहाँ पे देख लो. दैट इज द इम्पॉर्टंट चेंज इन व्हॅल्यू. आता चेंज इन व्हॅल्यूमध्ये R2 मायनस R1 घ्या किंवा R1 मायनस R2, मोठी व्हॅल्यू आली पाहिजे. दॅट इज 16 मायनस 4 अपॉन दॅट इज द 16. सो दॅट हियर 12 अपॉन 16. सो वाटलं तर इथे मी घेतो इंटू 100%. सो दैट इज़ हियर 100%. सो इंटू 100%. तो मैं यहाँ पे गया. सो दैट इज़ हियर, आणि हे काय आलं बेटा 12 अपॉन 16 इंटू 100%. सो दैट इज़ हियर 3 आणि इथं 4. सो दैट इज हियर 0.75 इंटू 100%, म्हणजेच किती रे बेटा 75%. हाऊ मच इज दॅट, 75%. चेंज इन रेजिस्टेंस किती, 75% चेंज झाला इथे. तो चलो अभी ठीक है. अभी हम नेक्स्ट क्वेश्चन लेते हैं. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 वायर्स. रीड करूया आपण. 2 wires of the same material having the length in the ratio of 1:2. Ratio L1 by L2 1:2, and the diameter having the ratio. आता डायमीटरचा रेशो आणि रेडियसचा रेशो सेम असतो. R1 by R2 is equal to 2:3. are connected in series. Okay, with an accumulator. Full stop. Compute the ratio of the PD. ओके, आपल्याला लेंथचा रेशो दिला आहे. सो दॅट इज हियर L1 बाय L2 इज इक्वल टू 1:2. ओके बेटा, आणि इथे R1 बाय R2 इज इक्वल टू 2/3. आता आपल्याला इथं पी डी काढताना रेझिस्टन्सचा रेशो काढावा लागेल. रेझिस्टन्स इज इक्वल टू रो इंटू L अपॉन A. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. म्हणजे मी इथे घेतो R1 बाय R2 इज इक्वल टू L1 बाय L2 इंटू A2 by A1. So inversely proportional is there. So R1 by R2 is equal to L1 by L2 into pi R2 square. Pi get cancel, that is the R2 square upon R1 square. समझ में आ रहा है बेटा. तो यहाँ से देख लो, यहाँ पे आता हूँ मैं. So that is the R1 by R2 is equal to R1 by R2 is equal to L1 by L2, that is the 1/2 into. So that is here R1 by R2 किती आहे बेटा 2/3. तो R2 by R1 3/2, that is a 9/4. So therefore R1 by R2
इज इक्वल टू 9/8. ओके, पण आपल्याला रेशो कुणाचा सांगितला आहे? सो रेशो ऑफ द पी डी म्हणजे व्होल्टेज पोटेन्शियल. ओहम्स लॉ माहिती आहे, व्ही इक्वल टू आय इंटू आर. सो V1/V2 इज इक्वल टू I1/I2 इंटू R1/R2. पण बेटा कळालं पाहिजे दे आर इन सिरीज कॉम्बिनेशन, आणि सिरीजमध्ये जो करंट असतो ना बेटा तो सेम असतो. दॅट इज हिअर सिरीज कॉम्बिनेशन. हे आपल्याला पुढच्या नेक्स्ट पॉईंटमध्ये घ्यायचं आहे. सो दॅट अँड दॅट गेट कॅन्सल. मग इथे जर पाहिलं आपण, सो V1/V2 इज इक्वल टू R1/R2. R1/R2 ची व्हॅल्यू किती आहे? 9/8. सो दॅट इज हिअर. सो V1/V2 रेशो कितना आएगा बेटा पोटेंशियल का? 9/8. सो दैट इज हियर. चलो अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. सो व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा बरं. सो नेक्स्ट क्वेश्चन इज हियर. टू वायर ए अँड बी ऑफ इक्वल मास, त्यांचा मास कसं आहे बेटा? इक्वल, अँड द सेम मेटल आर टेकन. द डायमीटर ऑफ द वायर ए इज हाफ ऑफ दॅट द बी. आता डायमीटर हाफ आहे म्हणजेच रेडियस पण आहे. सो दॅट इज हियर दुसऱ्याची रेडियस. सो ए इज हाफ ऑफ द बी. अभी यहाँ पे देख लो बेटा, द डायमीटर, वाटलं तर मी इथे असं घेतो हां. सो डायमीटर ऑफ, एक मिनिट हां, लुक ॲट हियर. द डायमीटर ऑफ वायर ए म्हणजेच आपण घेऊया रेडियस ऑफ वायर ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ वायर बी. ओके, डायमीटर हाफ आहे म्हणजे रेडियस पण हाफ आहे, रेशो तर तोच असणार आहे. ओके, परत काय दिलं आपल्याला? इक्वल. त्यांचा मास दिले इक्वल आणि त्यांचा रेजिस्टेंस एचं 24. कैलकुलेट द रेजिस्टेंस ऑफ बी. यहाँ पे देख लो बेटा मास सेम दिया है. सो मी इथे घेतो M1 MA इज इक्वल टू MB. आता आपल्याला माहिती आहे मास, आता व्हॉल्यूम, डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. देअरफॉर मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो व्हॉल्यूम VA इंटू डेन्सिटी ROA इज इक्वल टू, दॅट इज द डेन्सिटी. हे कोण आहे इथे सांगतो मी, व्हॉल्यूम आहे, पोटेन्शियल नाही आहे. आणि हा कोण आहे? डेन्सिटी आहे. हे पण आपल्याला कळायला पाहिजे बरं, डेन्सिटी नाही तर रेझिस्टिव्हिटी म्हणताल. आणि इथे काय येईल बेटा? VB इंटू रो बी. सो दॅट इज हिअर व्हॉल्यूम म्हणजे काय असतो? एरिया इंटू लेंथ. सो दॅट इज हिअर एरिया ऑफ ए इंटू लेंथ ऑफ ए इंटू रो ए. ॲक्च्युली त्यांची डेन्सिटी सेमच आहे. सो दॅट इज हिअर. मग इथे जर पाहिलं आपण, दॅट अँड दॅट गेट कॅन्सल इज इक्वल टू एरिया ऑफ बी इंटू लेंथ ऑफ बी. सो यांचा रेशो काढूया बेटा. व्हॉट इज दॅट रेशो? आता इथे बघितलं पाहिजे आपल्याला. सो दॅट इज हिअर LA/LB इज इक्वल टू काय येईल रे बेटा? सो दॅट इज हिअर LA/LB इज इक्वल टू एरिया ऑफ बी अपॉन एरिया ऑफ ए. सो एरिया इज नथिंग बट पाय आर स्क्वेअर. पाय गेट कैंसल. दैट इज RB का स्क्वायर अपॉन RA का स्क्वायर. सो यहाँ पे अपने को आया है LA अपॉन LB इज इक्वल टू RB का स्क्वायर. अभी यहाँ पे देख लो बेटा, RB का स्क्वायर कितना है? RB स्क्वायर अपॉन RA चा स्क्वायर किती आहे? 1/4. दॅट इज 1/4. 1/2 चा स्क्वायर 1/4 अँड दॅट इज RB स्क्वायर. दॅट अँड दॅट गेट कॅन्सल. सो लेंथ किती झाली? LA/LB इज इक्वल टू 4:1. हा रेशो कुणाचा दिला बेटा आपने को? दॅट रेशो इज गिवन. हा दिला लेंथचा आणि हा आपल्याला दिला आहे कुणाचा रेशो दिला आहे बेटा? रेडियसचा. आपल्याला विचारलं आहे आणि ते म्हणजेच काय? If the resistance of the wire A is 24, calculate the resistance of the wire B. आता आपल्याला इथे जर पाहिलं तर मग परत फॉर्म्युला घ्यावा लागेल आपल्याला. रेजिस्टन्स इज इक्वल टू रो इंटू L अपॉन A. सो RA अपॉन RB इज इक्वल टू LA अपॉन LB आणि एरिया ऑफ B दॅट इज कॉल्ड ॲज द RB चा स्क्वेअर अपॉन RA चा स्क्वेअर. So that is here RA upon RB is equal to LA. So LA/LB that is called the ratio is 4:1 into इथे बघ RB बाय, आता आपल्याला कळायला पाहिजे RB/RA आणि इकडे काय येईल बेटा 2:1 that is called as the 2 चा स्क्वेअर 4/1. So that is here RA/RB इज इक्वल टू 16. आपल्याला कोण काढायचं आहे? RB. सो RB इज इक्वल टू RA अपॉन 16. सो RA ची व्हॅल्यू किती आहे? 24. सो दॅट इज 24 अपॉन 16. सो दॅट इज 2, दॅट इज 3/2 दॅट इज कॉल्ड ॲज द 1.5 ओहम. आर यू गेटिंग माय पॉईंट?
तर हे आपल्याला इथे समजलं पाहिजे, हाऊ टू सॉल्व दॅट क्वेश्चन्स दॅट आर द व्हेरी इंटरेस्टिंग कैलकुलेशंस, हे तुम्ही तुमच्या लेवलवरती डेव्हलप करू शकतात. ठीक है बेटा, तो आज के लिए इतना ही काफ़ी है. सो पैकअप.